नमस्कार. आपण आपल्या मातृभूमीसाठी काय करू शकतो, म्हणजे खरंच काय देऊ शकतो? आपलं सर्वस्व, अगदी सूर्य, चंद्र, तारेसुद्धा? कवी सुरेश भट यांनी त्यांच्या गे मायभू या कवितेतून ह्याच अथांग प्रेमाची आणि समर्पणाची भावना मांडली आहे. चला, या शब्दांच्या आत दडलेल्या भावनांचा जरा जवळून अनुभव घेऊया. आणि कवितेची सुरुवातच बघा. हे काही साधंसुधं वचन नाहीये. कवी आपल्या मातृभूमीचे पांग फेडण्यासाठी, तिची आरती करण्यासाठी काय आणायला तयार आहेत? तर सूर्य, चंद्र आणि तारे. म्हणजे विचार करा, संपूर्ण आकाश गंगाच जणू. या एकाच कल्पनेतून त्यांच्या मनात आपल्या भूमीबद्दल किती प्रचंड आदर आणि प्रेम आहे याचा अंदाज येतो. मग प्रश्न येतो की असे शब्द, इतके भव्य विचार हे येतात कुठून? ते लिहिणारा व्यक्तिमत्व कसं असेल? चला, ओळख करून घेऊया या शब्दांच्या शिल्पकाराची, कवी सुरेश भट यांची. तर हे आहेत सुरेश भट, मराठी साहित्यातलं एक खूप मोठं नाव. 1932 ते 2003 या आपल्या जीवन प्रवासात त्यांनी शब्दांना केवळ भावना नाही, तर एक प्रकारची ताकद दिली, विशेषतः मराठी गझल या काव्यप्रकारातून. त्यांचे रूपगंधा, रंग माझा वेगळा आणि एल्गार हे काव्यसंग्रह प्रचंड गाजले. पण त्यांची खरी ओळख, त्यांची सगळ्यात मोठी देणगी म्हणजे मराठी गझल. त्यांनी फक्त गझल लिहिली नाहीत, तर ती लोकप्रिय केली, लोकांपर्यंत पोहोचवली. आणि त्यांच्या शब्दांमध्ये फक्त प्रेम आणि सौंदर्य नव्हतं, तर सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर थेट प्रहार करणारी एक विलक्षण धार होती. आणि याच धारदार पण तितक्याच हळव्या लेखणीतून एक कविता जन्माला आली, गे मायभू. या कवितेच्या केंद्रस्थानी एकच शब्द आहे, आणि तो म्हणजे मायभू. मायभू याचा अर्थ काय? फक्त एक जमिनीचा तुकडा, नकाशावरची एक रेघ? नाही, अजिबात नाही. कवीसाठी मायभू म्हणजे प्रत्यक्ष आई, जी आपल्याला जन्म देते, वाढवते, आपल्यावर संस्कार करते आणि आपल्याला घडवते. आई आणि मुलाचं जे नातं आहे ना, तेच नातं ह्या एका शब्दात सामावलेले आहे. आणि ही कल्पना बघा, किती सुंदर आहे. एवढा मोठा महान कवी, पण आपल्या मायभूमीसमोर तो स्वतःला काय समजतो? एक तानं बाळ. आणि त्या आईकडे काय मागतोय? तर माझ्या शब्दामध्ये तुझा पान्हा येऊ दे, तुझं वात्सल्य, तुझी माया येऊ दे. याच्यापेक्षा मोठं समर्पण आणि नम्रता काय असू शकते? आणि मग एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. आईचे उपकार, या मायभूमीचे उपकार इतके मोठे आहेत की ते फेडायचे कसे? असं काय आहे जे देऊन हे ऋण फिटू शकतं? या प्रश्नाचं उत्तर कवी पुढच्या ओळींमधनं द्यायचा प्रयत्न करतात. चला तर मग बघूया, कवी आपल्या प्रतिभेचा वापर करून या कधीही न फिटणाऱ्या ऋणाची परतफेड करण्यासाठी काय काय अर्पण करत आहेत. ही ओळ तर अंगावर अक्षरशः काटा आणते. कवी काय म्हणतात बघा, की जेव्हा ते आपल्या मातृभूमीच्या मातीचा फक्त एक कण, फक्त जराशी धूळ कपाळाला लावतात ना, तेव्हा त्यांची नशिबाची रेषाच बदलून जाते. ती प्रयाग काशीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांसारखी येऊन जाते. म्हणजे विचार करा, एक अगदी साधी रोजची क्रिया, जमिनीच्या मातीला हात लावणं, पण कवीच्या भक्तीमुळे त्या एका क्षणात त्या क्रियेचं रूपांतर एका मोठ्या तीर्थयात्रेत होतं. हीच तर आहे त्यांच्या शब्दांची ताकद, सामान्य गोष्टीतून असामान्यता शोधणं. आता कवी आपली कला, आपलं सगळ्यात मूल्यवान असं गाणं अर्पण करतायत. ते म्हणतात, आई, मी रोज तुझीच गाणी गाईन. आणि यामागचं कारण तेही किती सुंदर आहे, कारण त्यांची जी वाणी आहे, म्हणजे बोलण्याची, गाण्याची जी शक्ती आहे, ती तुझ्याच दुधाने, तुझ्याच संस्कारांनी भिजून निघालीये. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो, की कवी आपली प्रतिभा, आपलं टॅलेंट हे स्वतःचं मानतच नाहीत. ते म्हणतात, ही तर मायभूने दिलेली एक देणगी आहे, आणि गाणं गाऊन ते फक्त तिनेच दिलेलं दान तिला परत करत आहेत, एका कृतज्ञतेच्या भावनेने. आणि मग येतो कवितेचा आणि खरं तर ह्या भावनेचा कळस. कवी आपल्या अस्तित्वाचं, आपल्या जन्माचं सगळं सार एका ओळीत मांडतात, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला. बस, यानंतर बोलायला काही उरतच नाही. एका वाक्यात त्यांनी आपलं अख्खं आयुष्यच जणू मायभूच्या पायावर ठेवलंय. तर या सगळ्या भव्य कल्पनांचा, या समर्पणाचा आजच्या काळात काय अर्थ आहे? ही कविता आपल्याला काय सांगते? थोडं यावर बोलूया. म्हणूनच गे मायभू ही फक्त एक कविता नाहीये, ते एक स्तोत्र आहे कृतज्ञतेचं. हे अशा एका प्रेमाचं प्रतीक आहे जिथे कसलीही अट नाहीये, कसलीही अपेक्षा नाहीये, जिथे एक कलाकार आपली सगळ्यात श्रेष्ठ कला आपल्या मुळांना, आपल्या आईला, आपल्या मातृभूमीला अर्पण करतोय. सुरेश भटांनी शब्दांमधून आपल्या मायभूशी एक नातं जोडलं. हाच विचार आपण पुढे नेऊ शकतो. कला, मग ती कोणतीही असो, कविता, संगीत, चित्र, ती आपल्या मनात जी एक आपलेपणाची भावना असते, तिला कसा आवाज देते, आपल्या ओळखीला एक रूप कसं देते,
हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?